सुपली सोन्याची, अशी बारान बंदाची सुपली सोन्याची। ससा तसवाची पैज लावली, वेगे वेगे धावू डोंगराने जाऊ, इशारे मॉर्निंग मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही चाललो तिरुपतीला, फॅमिली माझी पूर्ण। गोष्टीचा आनंद आहे मला की माझी आई यावेळेस तयार झाले कुठेतरी बाहेर यायला, तिरुपतीला चाललोय। आणि माझी आई कधी जेजुरी आणि एकविरा म्हणजे ह्या दोन ठिकाण सोडून माझी आई कधी कुठे गेलीच नाही, तर तिला नेहमी त्रास होत असतो, म्हणजे तिला प्रवास नाही जमत, ती घाबरते खूप। समजवली की काही असं होत नाही, तू चल माझ्या बरोबर, एकदा तरी चल। तर ती आता तयार झाली, पण तिचा आज असा प्रॉब्लेम झालाय की सकाळी उठल्यापासून तिचं डोकं दुखतंय, म्हणजे तिला उलटी सारखं होतंय। ऍक्च्युली तिने खूप डोक्यात धरलंय की मी प्रवासामध्ये माझा काय होईल तिला असं वाटत होतं। आता आपण तिला मी चाललो पहिला दवाखान्यात घेऊन जाऊ। त्या भावाचा मुलगा आहे बारका, तो आपला तुषित, ब्लॉग मध्ये आपला तुषित तो असतो आमचा। तुला आता केसच आता फुल वाढलेत त्याची, तर ती आम्हाला केस काढायला जायची होती बालाजीला। दोन्ही बहिणींना सांगितलं मी, आई तयार झालेली आता आपल्या तिरुपतीला जायला। तर तेवढ्या खुश झालेल्या की माझी आई कधीच आजपर्यंत कधीच कुठे गेली नाही, त्यामुळं त्यांना पण खूप खुशी होती आणि मला पण खूप खुशी होती। तर त्या दोघी काल आल्या, तिची बॅग वगैरे भरली। तर आता चालले मी आईला घेऊन दवाखान्यात। घाबरू नको तू, सगळं होईल व्यवस्थित, चल तू। हा घाबरली आई जराशी, चल चल। ट्रेन संध्याकाळची आमची 5ची, एवढ्या लवकर जाऊन तरी काय करू नाही आपणा, कुठे ट्रॉफिक चल ना, आणि चल चल। हर्षा येतो ना, तू हर्षा तो कसा मोठा माणूस आहे ना, त्याची बाता हवेनं असतं म्हणून हवेनं उडून जातो। चल चल चंद्राबाई, चल लवकर। कागद पेपर जाम घेतल्या काय तुम्ही? मी आधार कार्ड झेरॉक्स नाही, आधार कार्ड ओरिजिनल घे। फायनली आता सर्वांची तयारी झालेली आहे। चला, टीम आमची पूर्ण रेडी आहे। आवऱ्या बॅगा घेतल्या जसे तुम्ही महिनाभर झाले फिरायला। हा चला, पहिले ती काय युद्धाला नाही चालली हा। तर सर्वात पहिले आमच्या घरच्या देवांना पहिले पाया पडून, राहुल शेठ पहिले आपल्या घरच्या देवांना पाया पडून आपण बाहेर निघतो। कुठे जायचं असेल बाहेर तर घरच्या देवांना पहिले पाया पडून बघत जातो देव। तर चला, आम्ही येतो मग आता तिरुपतीशी जाऊन। तुषित शेठचा आता ट्रॅव्हल करायला चाललेलं आहे इकडे। हो बाबा, एक एक वस्तू माझी काहीच। मी पण आता गॉगल विसरलेलो माझा। आमचा राहुलभाई पाटील यांनी गॉगल आणि टोपी माझी दिली, त्यांचा धन्यवाद करून आपण आले आता। ओय, तोंड पुसायला कुठे चालले? बाबा 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 बाबा, आम्ही आमच्या बाबूच्या आज केस कसे कापले, कसे केलेत बघा बघा। ए बच्ची, ए तुमच्या आता तुषित शेठचा फोटोशूट चालला। सर्वजण आता वेट करतात, तर रिक्षा येईल, रिक्षामध्ये आम्ही डायरेक्ट आता अंबरनाथ जाऊ। अंबरनाथवरून ट्रेन पकडू आपला कल्याण। मी यावेळेस अशीवाली बॅग नाही घेतली, कारण नको, ट्रॉली बॅग आपले छोटे छोटे मस्त पैकी। तर आमची वहिनी पण आम्हाला सोडायला आले। बाय तुषित, बाय। तर आता फायनली आम्ही 3 रिक्षा केल्या आणि आता निघाले सर्वजण। ओला करणार होतो, डायरेक्ट कल्याणला झाला, फुकट बॅगा वेगा भरपूर होत्या। रिक्षामध्ये जो सामान जातो तो ओलामध्ये आपल्या कारमध्ये जाणार नाही, कारण पहिला जाऊ आपल्या अंबरनाथ स्टेशनला आणि स्टेशनवरून आपण जाऊ डायरेक्ट ट्रेनमधून कल्याणला। तर आपली ट्रेन आहे जवळजवळ काहीतरी 4:55 ट्रेन आहे आमची, आणि खूप मजा येणार आहे आज, कारण सगळी हौशी माणसं आहेत आमची, जेवढी आहेत तेवढी हौशी माणसं आहेत, मजा करणारी सर्व। तुम्ही एक लग्नाला चालल्या का? हा, लग्नाला चालल्या तुम्ही?
गजरे बिजरे घेऊन मला वाटलं पायल निघली वापस कर रागात. नाही ग आज जायचं होता म्हणून खूप काम होता ना. अगं बाकी अजून लग्न हल्दी बाकी आहेत लग्न बाकी आहे. फायनली आम्ही पोहोचलो आता कल्याण स्टेशनला आणि येताना एवढे खतरनाक सीन झाले तर त्याच्यावरती चढायला आमची आई पण कधी फर्स्ट टाइम स्टेशनला फर्स्ट टाइम आली असेल माझी आई तर. पण वरती चढताना मोठी गंमत झालेली त्यांची. पण आई बरोबर आली ना. जानूने आईला घेतली पहिले आणि दुसरी एक आमची नेरलची आई आहे म्हणजे आमची संयुक्ताची आई ती पण एक तिला पण येताच येत नव्हता. लय डेंजर काम झालं. आई बरोबर आली का तू. हा बरोबर ना. तुम्ही येण्या बिण्या घेऊन आले आजच नाही. आर्थिक गँग आमची इकडे पण आहे. छोट्या भावाचा फोन आले. विक्की कुठं हस कुठं गाडी. चंद्राबाई आमचे खुश आहे एकदम. जावच कुठं तुझी जावच कुठं तुझी बाय इकडे बाय इकडे ही बाई मोठी जावस ही मोठी जावस या जावा जावा. पूर्ण महिला मंडळचा आता डिमांड आहे की आमचा एक फोटो झाला पाहिजे. पण तुम्ही एक ताईसाठी थांबत नाही. हा ती छोटी ताईसाठी थांबत नाही. तुम्ही डायरेक्ट बोलता आमचा फोटो काढा. ठीक आहे असू दे एक फोटो काढू आपण यांचा. आता सगळी वैतागले कारण 1 घंटा पूर्ण ट्रेन लेट झाली आमची. एवढा सगळा आमचं सामान चालल्या 4 दिवसासाठी. प्रत्येकाने बॅगावा किती घेतल्यात. तर फायनली आमची आता ट्रेन आलेली आहे आणि भरपूर वेळ म्हणजे भरपूर 2 तास लेट झालेली आहे ट्रेन. 2 तास लेट झाले. माझी आई तर खूप वैतागली म्हणजे कधी एक तर पहिली वेळ आहे तिची ट्रेन मध्ये आणि एवढा वेळ तिला बसायला लागले. बोलला तर आई बरोबर आहे का. बर आमचं दूषित न झाले जाम खेळ झाली ट्रेन मध्ये. तर काही आता आम्ही ट्रेन मध्ये आता अंताक्षरी चालू केलेली आहे आणि फुल जल्लोष मध्ये आमचे पाय आले सध्या. कळले गाडी ते ग हरे राम हरे कृष्णा कासवाची पैज लावली वेगे वेगे धावू डोंगराने जाऊ अरे आमचा जेवण चालू झालंय आणि बऱ्याचशा भाज्या आहेत. भेंडीची भाजी पण आहे पण मी नाही घेतली कारण आपल्याला ही चटणी जाम आवडतात. चटणी भाकर असे तरी काम फिट. मॉर्निंग मित्रांनो सर्वजण उठले जातात जस्ट आणि सर्वांची चांगली झोप झालेली आहे. या एकदम ओके का. तर आई पण उठले. आईला आमच्या विचारला पहिले कसं का वाटतं. आई बोलतो मस्त वाटतं. आमची काकीच पण बोलतो मस्त वाटतं. आणि आमचा आता तुझी शेट पण आता जरा नाश्ता करत आली. सपना गुड मॉर्निंग. इकडं मॅडम आमची इकडं
डॉन म्हणतात डॉन. अख्ख्या ट्रेन मध्ये सगळ्याला हलवून ठेवलेला आहे आमच्या शेटली. तर आपण आमच्या आता सकाळ सकाळी लाडू आणले भारी एकदम. काम 25 रात्री लय गाणी बोलवता यो. जाम गाणी बोल 101 गाणी बोलवता. नाश्ता टाइम चालू आहे. ब्रेड काय जाम. हा जाम ब्रेड. तर गाईज आम्ही आता नाश्ता घेतले. मस्त डोसा आहे आणि वडा होता मेदूवडा. उत्तप्पा पण घेतले. सर्व आता नाश्ता करता आली कारण छान होता नाश्ता म्हणून आम्ही इथून घेतला. क्वालिटी आहे ना असा. काकू कशी करतात. आईला पण आमच्या आवडल्या. आई कधी बाहेरचा खात नाही पण आज खाते. आई बरं आहे का. बरं आहे बरं आहे बोलतो. सोन्याची रे सुपली सोन्याची. अशी बारानं वंदाची 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 सुपली सोन्याची. अशी बारानं वंदाची. तर आता काही मिनिटात रेणुगुंटा स्टेशन येणार आहे. तर आता स्टेशनला उतरू आणि श्रीनिवासाला जाऊ. तिथून तिकीट वगैरे काढू. दर्शनाचं तिकीट काढू. नाही करताना आईला एवढ्या वेळ बोललोय की बरी आहेस का. काकूला विचारले बरी आहेस का. कारण काकू तर आमची काकू 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 तर आमची येतं जात असतं कुठं फिरत असतं. माझी आई माझी फर्स्ट टाइम आले. मजा आहे ना. मजा आहे. माझ्या आईला आवडला पण झाला. आता स्टेशनला उतरलो आणि लगेच पहिला आम्ही टॅक्सी बघवतो पण टॅक्सीचा खूप जास्त भाव होता. 2000 रुपये पर टॅक्सी बोलला होता. तर मग आम्ही काम केलं आता डायरेक्ट बस घेतली मिनी बस. आणि आमची जवळजवळ बारीक पोरं पकडून 17 ते 18 जण तर आहेतच. आणि त्यासाठी आता आम्ही बसमध्ये सर्वजण. आणि आम्हाला जाऊन पहिला तिकीट काढायचे. तर कधी पण आलं तर जेव्हा तिरुपतीला आल्यानंतर असं नाही की तिकीट दर्शनाचं नाही म्हणून यायचं नाही असं नाही. तुम्हाला तिकीट कसं घ्यायचं ते पण आज तुम्हाला दाखवतो मी. आणि पूर्ण डिटेलमध्ये दाखवेल तिकीट कसं काढायचं. त्याच्यानंतर आपण रूम कसं बुक करायचं ते पण सर्व दाखवणार आहे मी. तुम्हाला दाखवणार आहे दर्शनाचं तिकीट कसा काढायचा आणि रूम कसा घ्यायचा ते दाखवणार आहे. तर आता आम्ही आलोय पहिला दर्शनाचं तिकीट काढायला. पहिला खालतीच एक श्रीनिवास म्हणून एक ऑफिस आहे. तर तिथे आलो आम्ही. तर फायनली आता आम्ही तिकीट सर्वही काढलेत. आणि आमचे उद्याच्या सकाळचं 5 आणि 6च्या दरम्यान आमचा दर्शनाचा तिकीट पण आहे. 8 तारीख आमचा. तर माझं तर 6 वाजता दर्शन आहे आणि सर्वांचं 6 वाजता ऑलमोस्ट दर्शन आहे. आणि आता सगळ्यांचे दर्शनचे तिकीट झालेले आहेत. आणि हा एक फायदा असतं काय तिकीट काढून यायची गरज नाही आपल्याला. कारण तिकीट तशी आपल्याला भेटतं. कारण मी जेवढ्या वेळेला आलो तेवढं मी काय तिकीट काढून कधी आलो नाही. पण आम्ही इथं आल्यानंतर तिकीट काढतो आणि त्याच दिवशी रात्रीचं आम्हाला तिकीट भेटतो. तर आपण आता इथनं जाऊ वरती तिरुपतीला आणि तिथे आता रूम घेऊ आणि रूम घेऊन रूमवरती राहू. आजची रात्र काढायची आपल्याला. तर आता आम्ही आलोय तिरुपतीचा मेन चेकअप पॉईंट आहे. आपल्या गाड्या चेक होतात आणि आपल्या बॅगा पण पूर्ण चेक होतात. तर सर्व आता बॅगा वगैरे आम्ही उतरावला लावलेत आणि सर्व वेटिंगला असते त्याची चेक होतील तेव्हा तिथून पुढे जाईल. सर्वजण आता बॅगा वगैरे काढून घेतील. आता चेकपोस्टवरती आले पण इथं व्हिडिओ वगैरे म्हणजे आपल्याला परमिशन नाही. तर आता पटापट व्हिडिओ काढतो कारण तिथेशी जेव्हा तिकीट काढत होतो दर्शनाचा त्यावेळेस तिथे व्हिडिओ आपल्या डिलीट केले. तर सर्वांचं बॅगा वगैरे चेक झालेत आणि आता निघालो आम्ही पुढं. येऊन आम्हाला भरपूर वेळ झाला आणि आम्ही एक माणसाच्या भरोश्यावर आलेलो की रूम आम्हाला भेटेल म्हणून.
त्या माणसाने तिकीट काढून ठेवले नव्हते, तो बोलला आम्ही काढून ठेवले. रूम काउंटरच्या इथे आलेलो. एक फ्रॉड आहे तशी की जेव्हा इथला काउंटर बंद होतो रूमसाठी, रूमचा जो काउंटर असतो तो बंद होतो, त्या टायमामध्ये इथं भरपूर लोक असतात की ते सांगतात उद्या सकाळीच उघडेल, आता काय उघडणार नाही. पण संध्याकाळी 6 वाजता इथला काउंटर उघडतो वापस. तर त्यामुळे जरा ती एक संध्याकाळी आले तर काळजी घ्या की कोणी जर बोलला की उद्या सकाळीच आता रूमचं खुलेल, तसं नाही. संध्याकाळी 6 वाजता रूमचं ऑफिस खुलतो. तर आता आम्ही आमच्या तुशीची केस काढली आणि दर्शननी पण केस काढलेत. नंबर बघू तुशू, हे तुशू इकडे बघ बेटा. येऊन जाऊन तर केसानं हातलाव चालली. तर आता जेवायला आलोय आणि समोरची ही पेंटिंग बघून नेहमी मला खूप भारी वाटतं. खूप सुंदर पेंटिंग आहे, खूप सुंदर पेंटिंग आहे. आता फायनली फिरत आता आम्ही मंदिराजवळ वापस आलोय, कारण सकाळी मोबाईल वगैरे सर्व रूमलाच ठेवलेला आणि त्याच्यानंतर आम्ही भरपूर फिरलो. आता आलोय मंदिराजवळ आणि खूप जास्त गर्दी आहे आज, कारण इथं शनिवार रविवार असल्यामुळे सुट्टीचे दिवस तर खूप जास्त गर्दी आहे. पोराने आमच्या खेळणी मिळणी घ्यायला लावलेत. दादाने काय घेतले? दादाने काय घ्यायला लावलं तुम्ही? मॉडेल फराळीचा काय बटन काय हो का. आज आहे दिवस 3रा आणि आता रूम घेतला जाते. रूम पहिला चावी वगैरे त्यांची जमा करायला लागते. फक्त 50 रुपयात रूम भेटतो, 500 रुपये डिपॉझिट ठेवायला लागतं आपल्याला. तर आता आलोय GNC म्हणजे ह्यांचं कीचं ऑफिस आहे, तर की ऑफिस जवळ आलोय आणि हे फक्त आपलं त्यांना जमा करायचं सगळं की वगैरे सगळ्या गोष्टी. भरपूर असे कॉटेज असतात तिथे, म्हणजे भरपूर कॉटेज आहेत. चावी जमा केली आणि चावी जमा करून जिथे मी पहिला यांचा एक दुसरा एक ऑफिस असतो, ऍक्च्युली 2 ते 3 ऑफिस फिरावं लागतं आपल्याला. पावती जमा करणार आणि आपल्याला ऑनलाईन मध्ये पैसे सर्व आपल्या अकाउंटला येणार. तर आणि रूमची किंमत फक्त 50 रुपये, तर डिपॉझिट आपल्याला 500 रुपये ठेवावं लागतं. आणि बाकी माझे सर्व मेंबर्स आहेत ते बसमध्ये ऑलरेडी बसलेले आहेत आणि ते लोक आता बाकी म्हणजे भरपूर लांब कॉटेज होते, तर त्यांना घ्यायला गेले. आणि हा आहे एंट्रन्स मेन तिरुपतीचा, ह्याला टोल नाका पण बोलतात इथला. तर इथून आपण बाहेर जाणार. तर आता जस्ट हा गार्डन रात्री जिथे आपण रात्री आलो होतो, तर खूप सुंदर गार्डन, जबरदस्त गार्डन आहे. आणि ह्या गार्डनच्या बाजूलाच माझा रूम होता. आणि मेन म्हणजे मी जिथे एंट्री आहे तिरुपतीची वरची जी एंट्री आहे त्या एंट्री मध्येच माझा रूम होता. ही आली इथली फ्री बस, तर ही ते लोकल फिरतच असते, फ्री बस आहे इथली. आणि आपण ह्या गार्डनच्या बाजूलाच असा हा माझा एरिया होता GNC. तर हा GNCचा ऑफिस होता. तर इथे पेमेंट वगैरे इथे करायला लागतं आपल्याला. आणि आता पेमेंटचं झालंय, पावती कट केली आहे. ऍक्च्युली पैसे आता माझ्या ऑनलाईन अकाउंटला येणार, कारण इथे पेमेंट ऑनलाईनच असतो. आता निघालो आम्ही आणि आमच्याला बस पण आली. काहीच आता आम्ही खाली उतरतो आणि खाली उतरताना जसं आता खाली उतरत जाऊ तसा गरमी चालू होत जाईल. एकदम खतरनाक टर्न येते. या टर्नांमध्ये बऱ्याच वेळा मी बघितले की लोकांना उलटी होते, कारण एकदम डेंजर टर्न आहे. तिरुपतीला तर मी भरपूर वेळा आलो, पण ह्या मंदिरामध्ये पहिला आलेलो आहे 1-2 वेळा. आणि आता जवळजवळ 10 वर्षानंतर, आय थिंक 10 वर्ष तर कम्प्लीट 10-12 वर्ष आले असेल, तर या मंदिरात आता आले. खूप भारी मंदिर आहे. आठवतो तुला इथं कधी आलतो आपण? 12 वर्ष झाली त्याला, 13 तर 14 वर्ष म्हणजे झाले तशी आम्ही आलेलो. हा मंदिर म्हणजे खूप सुंदर आहे. याचा जो काम आहे ना, कलरिंग बोला, डिझाईन बोला, खूप सुंदर आहे. अरे खूपच सुंदर मंदिर आहे, बघू शकता. वाव, हे मला मोबाईल मध्ये मी तुम्हाला सांगू शकत नाही कसं दिसतं, पण जे सुंदर म्हणजे खूप सुंदर मूर्ती आहे. कारण ते व्हिडिओ काढून देत नाही, पण आम्ही व्हिडिओ काढतो कसे. इथे जे खायचे आयटम असतात ना ते पण खूप सुंदर असतात. काय घेतलं तुम्ही? खव्वा का? हा, तर हे घेतलं आम्ही खव्वा. तर नाश्त्याचे स्टॉल आहे, पूर्ण मिठाई आहे, नाश्ता आहे, चिवडा आहे, जिलेबी, भरपूर आयटम्स आहेत. नाश्ता इथे समोसा आहेत ना, आणि हे आयटम आहे काय दिव्या मागासारखा लागतो, खूप जबरदस्त आहे. यात्रेगण कृपया ध्यान दें,
गाड़ी संख्या 1605 तिरुपति से। अशाच प्रकारे सर्व आमची मंडळी घरी जायची खूप आतुरतेने ट्रेनची वाट बघत होती आणि आता चाललोय आम्ही घरी. काकूच्या तोंडावर हल्ली पुसवी बघ घरी जायचे तर एवढं दिवस जरा इडली सांबार खाऊन खाऊन वैतागले. त्यात माझी आई तर जास्तच. आई घरी जायचे आता. आईला आमच्या बाहेरचं जेवण बिलकुल पटत नाही, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही. तिला घरचा डाल भाताचा ते बस आला. बोंबलाची चटणी न वरण भाताचा तरी जाम झाला आमच्या आईचा. पहिलाच प्रवास आहे, कसा मजा आली नाही. आता वापस जायचं ना आपण. पहिलं उज्जैनला जायचं ना आपण. हा मग जाऊ. आमच्या आई लास्ट पण जाम. तर चला आता सर्वांचा प्रवास संपलेला आहे ट्रेनचा. आणि हो तर चला व्हिडिओ इथे एंड करतो. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.